भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत 48.6 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झालेली आहे। ही टक्केवारी केवळ 1% आहे। त्याचा परिणाम पेरण्यांसह अन्य पीक लागवडीवर झालेला आहे। यंदा जिल्ह्यात सर्वाधिक 1,72,638 हेक्टरवर धानाची लागवड होण्याचा अंदाज आहे। या आठवड्याभरातच पाऊस झाला नाही तर जिल्ह्यातील शेतकरी राजा संकटात सापडण्याची दाट शक्यता आहे। यात संपूर्ण संदर्भात बांधावरूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। आपण पाहूयात। भंडारा जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्याची ओळख आहे। तांदळाचे कोठार सुद्धा भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे। 1100च्या वरती तलाव सुद्धा आहेत। गोसेखुर्द आणि बावनतळी असे 2 प्रकल्प भंडारा जिल्ह्यात आहेत। मात्र सध्या जून महिना आठवडा जरी संपला असला तरी जून महिन्यात संपत जरी आला तरी परिस्थिती अत्यंत भयानक आहे, कारण की पाऊस बरसला नाही। आपण एकंदरीत बघू शकता, मी सध्या एका बांधावर आहे। आपण बघू शकता एकंदरीत परिस्थिती एकदम वाईट परिस्थिती आहे। संपूर्ण कोरडहून ही शेती आपल्याला दिसत आहे आणि खऱ्या अर्थाने शेतकरी राजा हा वाट बघत आहे फक्त पावसाची। जिल्ह्यात 1 जूनपासून 23 जूनपर्यंत केवळ सरासरी 48.6 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। आणि बघितलं असेल तर पेरण्या संपूर्ण रगडल्या। जिल्ह्यात खरीप क्षेत्र 1,89,155 हेक्टर असून आतापर्यंत 405 हेक्टर पेरणी लागवड झालेली आहे। टक्केवारी फक्त 1 आहे। एकंदरीत बघितलं असेल तर भंडारा जिल्ह्यात 1100 वरती तलाव आहेत। उन्हाळ्यात ज्या प्रकारे दुष्काळ पाण्याचा पडला पाहिजे होता तसा दुष्काळ पडला नाही, कारण की 4ही ठिकाणांहून भंडारा जिल्ह्यात मोठा नद्याचा व्याप आहे। त्यामुळे दुष्काळ पडला नाही। पण अनेक ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था अशा शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या शेतीकडे लक्ष देऊन संपूर्ण पेरण्या सुरू झाल्यात। मात्र ज्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था नाही अशा ठिकाणी परिस्थिती भयानक आहे। आपण बघू शकता ही बांधावर आहे। संपूर्ण बांधाची परिस्थिती बघितली असेल, संपूर्ण कोरड्याहून शेती आहे। वरून राजाची वाट इथला शेतकरी बघत आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात अशी जर विदारक परिस्थिती असेल तर मोठी भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे। दुष्काळ निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि त्यामुळे यंदा धान उत्पादक शेतकरी वाट बघत आहे फक्त पावसाची। पाऊस कधी बरसेल आणि शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळेल हीच वाट आता जिल्ह्यातील शेतकरी बघत आहे। तेजस मोहतुरे, NDTV मराठी, भंडारा।